समजा आपल्याला असा विश्वास आहे की मी श्रीमंत होऊ शकणार नाही, मी यशस्वी गायक होऊ शकणार नाही, यशस्वी कलाकार होऊ शकणार नाही किंवा चांगला ऍथलेट होऊ शकणार नाही. हे सगळं आपल्या आत आहे, आपण आत रुजवलेलं आहे. तेव्हा आपला आपण दृष्टिकोन बदलूया. सर्व अमर्याद क्षमता माझ्यामध्ये आहेत आणि हे सगळं मी साध्य करणारच आहे, हे साध्य होणारच आहे. आणि असा विचार रोज आपण रुजवत गेल्यानंतर मिरॅकल हे घडणारच आहे. तेव्हा आनंद, यश हे सगळं बाहेर नाही, हे आपल्या आत आहे. आतून बाहेर हे येत असतं. आपली आंतरिक शक्ती, अंतरात्मा याला जागृत करायचंय, मार्गदर्शक बनवायचंय, अहंकार, आसक्ती यापासून दूर बनायचं आहे. आणि या आंतरिक शक्ती किंवा आत्म मार्गदर्शकाखाली आपण सगळं असाध्य ते साध्य आपल्याला करता येतं. सोबतच आपल्याला नाती जपायची आहेत. कुठलीही अपेक्षा आणि आसक्ती न ठेवता गुणदोषासकट आपल्याला समोरच्या व्यक्तींना स्वीकारायचं आहे. आपल्या समोरच्या सर्व व्यक्तीवर आपल्याला खरं प्रेम करायचं आहे. आणि यालाच तर आपण म्हणतो मन खुलं असणं. तो व्यक्ती जसा आहे तसा स्वीकारणं, कुठलीही त्यातली कमजोरी न बघणं आणि खुल्या मनाने प्रत्येकाला स्वीकार करणं.